11 एप्रिल 2026मध्ये कुरळी गावच्या यात्रेनिमित्त मी तेथे गेलो होतो. मला पाहायचं होतं की कुरळी गाव कसं आहे. आयुष्यात पहिल्यांदाच कुरळी गाव मी पाहिलं. आपल्या महाराष्ट्रात एकसुद्धा असं गाव नाही जिथे मंदिर नाही आणि मंदिर नाही तिथे मी पाया पडत नाही असं होत नाही. मी मंदिराच्या ठिकाणी जाऊन देवाचं दर्शन घेतलं. त्यानंतर बाहेर आलो असता थोड्याच वेळात रात्र झाली आणि रात्र झाल्यानंतर सगळी लोक अधिकच सुंदर दिसायला लागली. मला असं रात्री फिरायला खूप आवडतं कारण रात्री लोक खूप छान दिसतात. वेगळ्या वेगळ्या प्रकारची दुकानं, खाण्याची दुकानं आणि खूप छान अशी लोक मला पाहायला मिळाली. प्रत्येक गावात वेगवेगळ्या चेहऱ्याची माणसं आपल्याला दिसून जातात. त्यानंतर पुढल्या दिवशी आम्हाला कारेगाव आंबेगाव तालुका या ठिकाणी जायचं होतं. त्या ठिकाणी गेल्यानंतर आम्ही एका माणसाला पत्रिका दिली कारण माझ्या एका नातेवाईकाच्या मुलाचं लग्न आहे. तेथून आम्ही वरची बांबुरोडी या दिशेने निघालो. तेथे सुद्धा आमचा नातेवाईक राहतोय, त्याला सुद्धा लग्नाची पत्रिका आम्ही द्यायला निघालो. त्यानंतर तुकाई माताच्या पाया पडलो. पत्रिका दिल्यानंतर आम्ही जवळके गावात गेलो. तेथे एका नातेवाईकाच्या घरी आम्ही बसलो. आतमध्ये गेल्यावर काहीच रेंज नव्हती, परंतु बाहेर आल्यावर थोडीफार रेंज आम्हाला भेटली. मित्रांनो, पहा किती मोठं अंगण आहे. त्यानंतर राक्षेवाडी येथील एका सोसायटीत विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन मी घेतले. कॅलिफोर्निया सोसायटीत मी आलो होतो. तुम्ही या सोसायटीतील असाल तर कमेंट करा. आपली भीमा नदी आता नष्ट झाली, नदी राहिलीच नाही. त्यानंतर एका ढाब्यावर जेवायला गेलो. तेथे आम्हाला टॉयलेटची अशी सिस्टीम दिसली की तेथे आपण हात ठेवला की पाणी खाली पडतंय. आयुष्यात पहिल्यांदाच मी असं काही पाहिलंय. राजगुरुनगर शहरातील प्रत्येक हॉटेल आणि प्रत्येक ढाबा मी ट्राय केलेला आहे, त्यामुळे म्हटलं की हा ढाबासुद्धा ट्राय करावा. नातेवाईकासोबत गेल्यामुळे त्याने मला पनीर चिल्ली खायला दिली. जेवण खूप छान असं बनवलं होतं, मला खूप आवडलं. निवांतपैकी जेवण केल्यानंतर परत मी राजगुरुनगर शहराच्या दिशेने गेलो आणि दुपारी 3 तास झोपलो. मला झोपायला खूप आवडतं.